महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताई, मदतनीस व पाळणाघर मदतनीस ताई यांच्यासाठी मोठे अपडेट। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पहा महत्त्वाचे अपडेट पाहूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। पाळणाघर सेविकांची भरती होणार। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमातील राज्यात पाळणाघर योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार 345 पाळणाघरे सुरू करण्यात येणार असून त्यात पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहे। महिला व बालविकास विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरावरील समित्यांची रचना करण्यात आली आहे। त्यात महिला आणि बालविकास विभागांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय स्तरावरील समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तर अंगणवाडी सेविका यांच्या अध्यक्षतेखाली पाळणाघर स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे। राज्यात पाळणाघर अंगणवाडी कमकेश योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार 345 पाळणाघरे सुरू करण्यात येणार असून त्यात पाळणा सेविका, पाळणा मदतनीस असे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहे।